नमस्कार. आज 27 नोव्हेंबर 2024 वार आहे बुधवार. लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या प्रमुख बातम्या. 65% नवनिर्वाचित आमदारांवर गुन्हे, 118 आमदारांवर हत्या, अपहरण, भ्रष्टाचाराचे गंभीर गुन्हे असल्याचा ADRच्या अहवालातील निष्कर्ष. म्हणजेच पहा, विधानसभेत निवडून आलेल्या सर्वपक्षीय 288 आमदारांपैकी 65% आमदारांवरती विविध स्वरूपांचे गुन्हे दाखल आहेत. ओके. व यातही 118 आमदारांवरती पहा अगदीच गंभीर गुन्हे दाखल आहेत. ओके. म्हणजे 288 पैकी 118 जर आमदार तुम्ही पाहिलात तर त्यांच्यावरती गंभीर गुन्हे दाखल आहेत. म्हणजे गंभीर गुन्ह्याचे चार्जेस वगैरे तिथं दाखल आहेत. म्हणजेच किती 41% जे आमदार आहेत ना आपले, ते गंभीर गुन्ह्याचे असलेले तिथं पाहायला मिळतील. ओके. व हे जे नवनिर्वाचित आमदार आहेत ते जाऊन काय करणार आहेत, महाराष्ट्रासाठी कायदे बनवणार आहेत. पहा ब्युटी किती आहे. अगदीच जर तुम्ही पाहिलात तर तुम्ही ज्यावेळेस सर्व्हिसला जाताना किंवा म्हणजे तुम्हाला जर सरळ सेवेचा फॉर्म भरायचा असेल किंवा अगदीच IAS अधिकाऱ्याचा फॉर्म जरी तुम्हाला UPSCचा फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला तिथं विचारलं जातं की तुमच्या अंगावरती FIR वगैरे आहे का. जर तिथं तुम्ही येस केलात तर तुम्हाला नोकरी वगैरे मिळू शकत नाही. हां, आता सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आलेलं आहे की फक्त FIR तुमच्या नावावर रजिस्टर असेल म्हटल्यानंतर तुम्हाला नोकरीमधून नोकरीसाठी तुम्ही अपात्र आहात असं ठरवता येत नाही, असं सुप्रीम कोर्टाचं नुकतंच जजमेंट आलेलं आहे. पण याच्यापूर्वी तसं व्हायचं का, तुमच्या जर नावावर FIR रजिस्टर असेल तर तुम्हाला नोकरीसाठी अपात्र ठरवलं जायचं. पण त्याचीच ब्युटी जर तुम्ही पाहिलात तर जे 118 आमदार आहेत त्यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. जसं पहा, मर्डर, त्यानंतर भ्रष्टाचार, असे त्यांच्यावरती आरोप आहेत. ओके. व अगदीच असे आरोप असताना देखील हे आमदार झालेले आहेत व कायदे बनवण्यासाठी हे गेलेले आहेत. काय कायदे बनवण्यासाठी म्हणतोय मी, म्हणजे सामान्य नागरिकांवर ज्याचा इफेक्ट पडेल तसे कायदे बनवण्यासाठी हे आमदार निवड झालेले आहेत. यातून आपल्याला काय दिसत आहे तर क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स. UPSC यावरती प्रश्न विचारू शकते. त्याच्यानंतर इंटरव्ह्यूला पण तुम्हाला हा प्रश्न येऊ शकतो. मग क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स आपल्याकडे केव्हापासून झालेला आहे तर थोडीशी स्टोरी तुम्ही ऐकून घेऊ शकता. आपला भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर 1950 आपलं भारतीय संविधानाची अंमलबजावणी झाली व इलेक्शन झाले 1951 आणि 52 दरम्यान. बरोबर आहे. मग 1951-52 दरम्यानचे जर नेते मंडळी जर तुम्ही पाहिली ना तर त्यांना पॉलिटिकल पल्स किंवा पब्लिक काय मागणी करत आहे, पब्लिकची डिमांड वगैरे त्यांना माहिती होती. बरोबर. म्हणजे पब्लिकमध्ये गेल्यानंतर त्यांना काय बोलणं गरजेचं आहे व त्यांची डिमांड काय आहेत हे त्यांना अगदी कळत होतं. म्हणजे ते कुठून नेते झालेले होते तयार. पहा, आता अगदीच जे नेते मंडळी त्यावेळेसची होती, आता जसं सरदार वल्लभभाई पटेल, त्यांना अगदी जनतेमधून ते नेते झालेले होते. किंवा महात्मा गांधी, जनता त्यांच्या मागे जायची. ओके. म्हणजे अगदी एक शब्द जरी दिला ना त्यांचं बरोबर जनता त्यांच्या बोलण्याकडे वगैरे वळत असत. बरोबर आहे. म्हणजे ते काय पब्लिकला पूर्ण मॉडिफाईड वगैरे करण्याची ताकद त्यांच्यामध्ये होती. 1951-52 दरम्यानचे नेते म्हणतोय मी. बरोबर आहे. मग त्यामुळे पहा 1951-52 अगदीच जे पॉलिटिक्स होतं ना त्या काळाचं, अगदी ते म्हणजे शुद्ध होतं असं तुम्ही म्हणू शकता. बरोबर आहे. पण जसं जसं पुढे चाललात तुम्ही 1960चा काळ आला. 1960च्या काळानंतर पहा अगदी जवाहरलाल नेहरू पंतप्रधान होते. पण पहा जी नेते मंडळी पूर्वीची होती ना, आता सरदार वल्लभभाई पटेल वगैरे होते का त्या काळात, महात्मा गांधी वगैरे होते का, तर जे दिग्गज नेते होते ना ते मागे पडायला लागले किंवा म्हणजे त्यांचं निधन वगैरे व्हायला लागलं, त्यामुळे ते मागे पडत गेले. पण जवाहरलाल नेहरूंनी वगैरे तो गाडा तशाच पद्धतीने पुढे चालला. तो गाडा कधीपर्यंत 1964 पर्यंत तो चालला. पहा मग त्याच्यानंतर कोण आले, लालबहादूर शास्त्री. बरोबर आहे. लालबहादूर शास्त्रीपर्यंत सर्व काही आपल्या देशाचं जे राजकारण वगैरे होतं ना ते अगदी ठीक होतं. बरोबर आहे. म्हणजे जी पब्लिकला डिमांड वगैरे असते ना किंवा जे पब्लिकची पल्स आहे ते नेते जाणून होते. बरोबर आहे. 1965 पर्यंत पब्लिकची पल्स जाणून असलेले नेते सत्तेमध्ये असायचे. बरोबर आहे. पण पहा 1966ला इंदिरा गांधी पहिल्यांदा प्राईम मिनिस्टर बनतात. मग इंदिरा गांधींची क्वालिफिकेशन काय होती, त्यांनी जनतेमध्ये काही आंदोलन वगैरे केलं होतं का किंवा जनतेला काय हवं असतं हे त्यांना माहिती होतं का, तर बिलकुल नाही. त्यांनी कोणाच्या बेटी होत्या तर जवाहरलाल नेहरू यांची मुलगी या नात्याने त्या काय झाल्या होत्या, प्राईम मिनिस्टर झाल्या होत्या. व पहा दुसरा काँग्रेसकडे दिग्गज नेता नव्हता, या कारणाने त्यांना बनवण्यात आलं. पण लालबहादूर शास्त्री यांच्यापर्यंत कसं होतं, पब्लिकमधून ते नेते आलेले होते. म्हणजे त्यांच्या बोलण्याचा इफेक्ट डायरेक्टली पब्लिकवर व्हायचा. बरोबर आहे. पण इंदिरा गांधी यांच्यापासून काय झालं पहा, तर अगदीच जे पूर्वीचे दिग्गज नेते होते त्यांचं निधन व्हायला लागलं व ते मागे पडत गेले व 1966 नंतर जी काँग्रेसची धुरा वगैरे आहे ती नव्या पिढीने सांभाळायला चालू केली. बरोबर आहे. नव्या पिढीने ज्यावेळेस काँग्रेसची धुरा सांभाळली त्याच्यानंतर पहा 1966 अगदीच इंदिरा गांधींनी प्राईम मिनिस्टर पद सांभाळलं. त्यानंतर 1969 त्यांनी निर्णय घ्यायला चालू केले. जसं नॅशनलायझेशन ऑफ बँक्स. ओके. नॅशनलायझेशन ऑफ बँक्स केल्यानंतर पहा त्याचा इफेक्ट कोणावरती झाला तर जे काँग्रेसचे
नेते होते त्यांच्यावरतीच झाला, म्हणजे जे श्रीमंत नेते होते ना त्यांच्यावरतीच ह्याचा इफेक्ट वगैरे जाणवायला लागला. बरोबर आहे. मग 1971 मध्ये परत निवडणुका झाल्या. मग इथंच खऱ्या अर्थाने काय झालेलं आहे पहा, चेंजेस झालेला आहे. इथून जे राजकारण बदललं ना ते आता आपण त्याला पाहूच शकत नाही, किंवा म्हणजे त्याला आपण मागे 1947-47च्या राजकारण होतं आपलं प्युअर राजकारण ज्याला म्हणतो, तर त्या राजकारणाकडे आता आपण घेऊन जाऊ शकत नाही. इंदिरा गांधी यांनी नॅशनलायझेशन ऑफ बँक सोबतच त्यांनी पहा प्रिव्ही पर्स त्यांचं कॅन्सल केलं. म्हणजे जे संस्थानं होती, संस्थानांचे जे वारस होते ना त्यांना आपण काय बोललेलं होतं की आम्ही तुम्हाला पगार वगैरे देऊ, म्हणजे तुमच्या वंशजांना आम्ही पगारीवर वगैरे म्हणजे तशा पद्धतीने पगार देऊ, त्यांना आम्ही काहीही कमी पडू देणार नाही, या नात्याने आपण त्यांना विलीन करून घेतलं होतं. पण इंदिरा गांधी यांनी काय म्हटलं, हे पगार वगैरे आम्ही देणार नाही किंवा तुम्हाला म्हणजे तशा पद्धतीने लाभ आम्ही देणार नाही, प्रिव्ही पर्स वगैरे त्यांचं कॅन्सल केलं. ओके, ह्या सर्व गोष्टी दरम्यानच्या काळात झाल्या. मग 1971 मध्ये ज्यावेळेस निवडणुका वगैरे लागला तर पहा जे नेते मंडळी वगैरे होती, आता जसं म्हटलं ना मी, संस्थानिकांच्या वारसांना आपण काय देणार होतो, पैसे देणार होतो, बरोबर. पण इंदिरा गांधी त्यांनी ते बंद केलं. मग पहा त्यांची पैसे तिथं रद्द झाल्यानंतर आता त्यांना काय करावं लागेल, जनतेमध्ये जाऊन काम करावं लागेल. पण डायरेक्टली जनता त्यांना ॲक्सेप्ट करेल का? आता पहा अगदीच उदाहरण जर घ्यायचं म्हटलं तर पहा मी राजा आहे, ओके, म्हणजे मी तत्कालीन संस्थानिक होतो 1947-48 मध्ये, व मला भारत सरकारने किंवा सरदार वल्लभभाई पटेल यांनी बोलले की बाबा तुम्ही आमच्या भारत देशामध्ये या, आम्ही तुमच्या वारसांना वगैरे काय देऊयात, पगार वगैरे देऊन किंवा तुमच्या वारसांचं भविष्य आम्ही सुरक्षित करू, असं त्यांनी बोलून मला भारत देशामध्ये वगैरे सबमिट करून घेतलं. बरोबर आहे. मग मी काय केलं पहा, भारत देशामध्ये माझं जे संस्थान आहे त्याला विलीन करून घेतलं. ठीक आहे. मग माझं मृत्यू झालं, मग त्याच्यानंतर माझे जे वारिस येणार आहेत, मग वारसांना जी जनता आहे ती ॲक्सेप्ट करेल का डायरेक्टली? तर बिलकुल करणार नाही. मग यासाठी जनता जे नेते आहेत किंवा माझे जे वारिस वगैरे असणार आहे त्यांनी काय करायला लागली, मग तर जनतेमध्ये जायचं आहे किंवा जनतेला वळवण्यासाठी वगैरे त्यांनी काय पैशाचा वापर तिथं चालू केला. बरोबर आहे. पण पैसा आता पूर्वी कसं व्हायचं, डायरेक्टली बँकिंगमधून वगैरे पैसे काढवायचं, परंतु अगदी इंदिरा गांधी यांनी नॅशनलायझेशन ऑफ बँक्स केलेलं होतं, त्यामुळे डायरेक्टली पैशाचा तिथं गैरवापर करता येणार गेला. ओके, त्यासोबतच जे प्रिव्ही पर्स आहे ते पण त्यांनी कॅन्सल केलं. या दोन कारणांमुळे आता मला जर पैसे विकत जर घ्यायचे पैसे जर मला पाहिजे असतील तर मी कुणाकडे जाईल? मग एकतर बँक मला डायरेक्टली कर्ज वगैरे देणार नाही की इलेक्शनमध्ये मला पैसा यूज करायचा आहे म्हणून, त्यासाठी त्यांनी कोणाचं साथ वगैरे घ्यायला लागली पहा 1970-80च्या दशकामध्ये. याचा जास्त वापर जर झाला तर अगदीच जे डॉन वगैरे होते किंवा आपण त्याला काय म्हणतो जे गुन्हेगारी क्षेत्र आहे, ओके, अंडरवर्ल्ड, त्यातून काय झालं पहा, इलेक्शनला फंडिंग वगैरे येऊ लागली. समजलं तुम्हाला पॉईंट? का तर मी जनतेची पल्स मला माहिती नव्हती, पण जनतेला माझ्याकडे आकर्षित करून घेण्यासाठी मी काय केलं पहा, जनतेला पैसे वाटायला चालू केलं. बरोबर आहे. मग 1971 ते 1990 दरम्यानच्या काळामध्ये हे अगदीच चालायला लागलं पहा, जनतेला पैसे देऊन त्यांनी आपले मतं वगैरे खरेदी करण्यासाठी असं याचा वापर वगैरे चालू झाला 1990 पर्यंत. डन. मग त्याच्यानंतर पहा 1990 नंतर काय झालं, आता मी आज घडला मला जर इलेक्शनमध्ये थांबायचं असेल तर मी कोणाकडून घेत होतो पैसे, तर डॉन किंवा अंडरवर्ल्ड लोकांकडून मी पैसे घेत होतो. पण पुन्हा 1990 नंतर अंडरवर्ल्डमधील जी जनता वगैरे आहे किंवा जे डॉन वगैरे आहेत त्यांना काय वाटलं की आपण ह्या व्यक्तीला कशाला द्यायचं पैसे, आपण स्वतःच इलेक्शनमध्ये उतरू शकतो ना. कारण पहा आता मला जर एखादी काम करायचं असेल, आता एकीकडे पहा डॉन आहे हा, ओके, या डॉन व्यक्तीला काहीतरी काम करून घ्यायचं आहे महाराष्ट्रामध्ये. बरोबर आहे. मग ह्याला फोन कोणाला लावायचा, तर त्यांनी ज्याला पैसे वगैरे दिलेले आहेत इलेक्शनमध्ये, ज्याला मदत केली आहे ना त्या व्यक्तीला इथं परत फोन वगैरे लावून महाराष्ट्रामधील काम वगैरे करून घ्यावं लागायचं. म्हणजे इथं काय एक मिडलमॅनचं काम इथं तो नेता वगैरे करायला लागला. मग यासाठी डॉननी विचार काय केला पहा, की अगदी हे काय चाललंय आपल्याला, म्हणजे त्याच्या पुढे झुकावं लागत आहे, तर नाही आपण आता हे कमी होऊ द्यायचं. मग त्यासाठी त्यांनी काय केलं पहा विचार, की डायरेक्टली आता नेक्स्ट टाईमला 1990च्या नंतर आपणच इलेक्शनमध्ये थांबायचं. ओके, त्यामुळे आपल्याला जे काम करायचं आहे ना ते डायरेक्टली आपण महाराष्ट्रामध्ये करू शकतो. या नात्याने पहा 1990 नंतर अगदीच गुन्हेगारीचं राज्य वगैरे भारतीय राजकारणात ते जास्त झालेलं आहे. व तेव्हापासून जर तुम्ही पाहिला तर क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स हा मुद्दा खूपच वाढलेला आहे. आय होप तुम्हाला ही स्टोरी समजलेली असेल. म्हणजे पहिले राजकारणी कसे होते, त्यानंतरचे राजकारणी कसे आले, आताचे राजकारणी कसे आलेत. त्यामुळेच पहा आता जर तुम्ही सध्याला पाहिलात कंडिशन काय आहे, तर जर कायदे बनवायचे असतील तर अगदी ते योग्य पद्धतीने वगैरे बनत आहेत का, तर बिलकुल नाही. त्याच कारणांनी पहा सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टमध्ये ना पिटिशन अगदी मोठ्या प्रमाणात आहेत कायद्याबद्दल. ओके, आय होप तुम्हाला हे सर्व पॉईंट वगैरे क्लिअर होत आहेत. त्यामुळेच म्हटलं पहा की हे व्यक्ती जाऊन कायदे करणार, ज्या आमदारांवरती गुन्हे आहेत किंवा म्हणजे त्यांना कायदा काय असतो माहिती नाही किंवा त्यांनी संविधान कधी वाचलं नाही, तशा व्यक्तींना आपण पण निवडून दिलेलं आहे. त्यासाठीच पहा अगदी
जी लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी विचार करून संविधान वगैरे जे लिहिलेलं होतं ते खूप ब्युटिफुल होतं. पण अगदी आपण आता जर तुम्ही पाहिला असाल स्टेटसला वगैरे ज्या दिवशी इलेक्शन होतं ना त्या दिवशी पण आपल्या मित्रांनी वगैरे स्टेटस ठेवलं असेल, पहा फक्त विकला जाऊ नको, म्हणजे लढला नसला तरी चालेल पण विकला जाऊ नको, अशा पद्धतीने स्टेटस का ठेवलेले होते. मग कारण त्याचं अर्थच तो होता की तुम्ही पैसे देऊन जर विकला गेलात तर अशा पद्धतीने हे कायदे करणारी मंडळी तिथं जाऊन बसते व त्याचं पिटिशनवरती आपल्यावरतीच भार वगैरे त्याचं येतं. ओके, आय होप हे 2 पॉईंट वगैरे तुम्हाला समजत असतील. ओके, क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स हा प्रश्न इंटरव्ह्यूमध्ये वगैरे जर विचारला तर जे मी आत्ता सांगितलेलं आहे फक्त ह्याला तुम्ही थोडंसं समराईज करून सांगायचं आहे तुमच्या भाषेत. त्यानंतर मेन सायन्स रायटिंगमध्ये पण तुम्ही अशाच पद्धतीने लिहू शकता की पहिले जे पॉलिटिशियन्स होते जवाहरलाल नेहरू वगैरे यांच्या दरम्यानचा कालखंड, तर त्यांना अगदी पब्लिकची पल्स माहिती होती, पण आताचे जे नेते आहेत ना त्यांना पब्लिकची पल्स माहिती नाही आहे. त्यानंतर नेक्स्ट न्यूज, शिंदे यांची माघार, मुख्यमंत्री पदाचा देवेंद्र फडणवीस यांचा मार्ग मोकळा. आता मागच्या 2 दिवसापासून न्यूज येत आहेत, पहा देवेंद्र फडणवीसच नवीन चेहरा असतील मुख्यमंत्रीपदासाठी, असं म्हणजे अगदीच त्यांनी जे काम करून दाखवलेलं ते अगदीच अभूतपूर्व आहे असं मी म्हटलेलं आहे त्या दिवशीच. मग त्यानिमित्ताने देवेंद्र फडणवीस यांचा मार्ग मोकळा झालेला दिसत आहे व काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केअरटेकर सीएम या पदाचा राजीनामा त्यांनी दिलेला होता. तरी देखील जे आपले राज्यपाल आहेत त्यांनी परत एकदा केअरटेकर तोपर्यंत तुम्ही सांभाळा जोपर्यंत सरकार येत नाही अशा पद्धतीने त्यांना आदेश दिलेले आहेत. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे, पराभवानंतरच EVMच्या तक्रारी, मतपत्रिका वापराची मागणी फेटाळताना सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण. ओके, म्हणजे पहा ज्या वेळेस काँग्रेस वगैरे जिथे हारलेला आहे मग त्याच्यानंतरच EVM बाबत वगैरे तक्रारी केल्या जातात असं निरीक्षण करत सुप्रीम कोर्टाने जी PIL करण्यात आली होती त्याला फेटाळलेली आहे. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. हां, पण इलेक्शन कमिशन ऑफमध्ये रिफॉर्म होणं खूप गरजेचं आहे. याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे, जर शक्य झालं तर ते तुम्ही नक्कीच पाहून घेऊ शकता. ओके, डन. त्याच्यानंतर पुढे चला, अदानींकडून वीज खरेदीबाबत आंध्र प्रदेशचा फेरविचार, लाचखोरीच्या आरोपानंतर नायडू सरकारची हालचाली. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे चला, नेक्स्ट न्यूज आहे, 4 वर्षांत 71 वाघांचा अनैसर्गिक मृत्यू, प्रत्यक्ष संख्या यापेक्षा अधिक असल्याचा अंदाज आहे व अगदीच इथे देण्यात आलेला आहे. 3 राज्यांतील वाघांचे मृत्यूदर 2021मध्ये 42, महाराष्ट्रामध्ये 26 होते. त्यानंतर कर्नाटकमध्ये 13 वाघांचा तिथं अनैसर्गिकरित्या मृत्यू झालेला आहे. महाराष्ट्राची जर आकडेवारी तुम्ही पाहिली 2021 26, 2022 28, त्यानंतर 2023 46, तर 2024 19 वाघांचा तिथं मृत्यू झालेला आहे. व अगदी याच दरने जर किंवा अशाच पद्धतीने नैसर्गिकरित्या मृत्यू जर होत असतील तर ते खूप भयावह आहे आपल्यासाठी असं तुम्ही म्हणू शकता. त्यानंतर पहा, एकीकडे आपल्याला टायगरचं कन्झर्वेशन करायचं आहे, पण जर दुसरीकडे अशा पद्धतीने मृत्यू जर होत असतील तर ते खूपच दुर्दैव आहे आपल्यासाठी. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. इथे दुसरी न्यूज गरजेची दिसत नाही आहे, पहा. त्यानंतर सत्ता बाजार स्किप करू शकता. त्याच्यानंतर लोकसत्ता विचार, यशाचे डिझाईन राष्ट्रवादीचेच, मी स्किप करत आहे, शक्य झालं तर तुम्ही वाचून घेऊ शकता, पण काही गरजेचं नाही आहे. पॉलिटिकल ऑब्झर्वेशनच्या नात्याने पण ती न्यूज गरजेची नाही, त्यामुळे मी स्किप केलेलं आहे. त्याच्यानंतर आता कालचं आय होप सर्वांनी व्हिडिओ पाहिला असाल. त्याच्यानंतर परवा दिवशीचं सर्वांनी होमवर्क केलेलं असेल की इंदिरा गांधी यांनी इमर्जन्सी का लावली होती व त्याच्या प्रश्नाची काही उत्तरे मी कालच्या पण लेक्चरमध्ये दिलेली आहेत. तर शक्य झालं तर प्लीज कालचा व्हिडिओ तुम्ही पाहून घेऊ शकता. डन. मग त्याच्यानंतर कालच्या लेक्चरमध्ये आपण 42वी घटनादुरुस्ती पाहिली होती व इंदिरा गांधींनी इमर्जन्सी कशा पद्धतीने लावली ते पण पाहिलं आपण. मग आता इंदिरा गांधी यांनी इमर्जन्सी कधी उठवली? 1977मध्ये. ओके, जवळपास 21 महिने कालावधीची इमर्जन्सी आपल्या देशामध्ये लागली. मग 21 महिन्यानंतर 1977मध्ये इंदिरा गांधी यांनी इमर्जन्सी उठवली व आणीबाणी उठवल्यानंतर 1977मध्ये इलेक्शन झाले, जनरल असेंब्ली इलेक्शन किंवा लोकसभा इलेक्शन 1977 हे इलेक्शन पार पडले. मग इलेक्शन पार पडल्यानंतर पहा, काँग्रेसचा इथे दारुण पराभव झाला. इंदिरा गांधी यांना खूप मोठ्या पराभवाला यामध्ये सामना करावा लागला. ओके, 1977ला त्यांना खूप मोठा पराभव करावा लागला. यानंतर अगदीच इथं पहिल्यांदा सरकार आलं जनता दल. ओके, जनता दलचं सरकार आलं व जनता दलचं जे सरकार आलं ना, पहा त्यांनी अगदीच आता जशा पद्धतीने महाविकास आघाडीमध्ये अगदी सर्व घटक पक्षांना मिसळून वगैरे सरकार तयार करण्यात आलं ना, अगदी त्याच बेसिसवर काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर तिथे पहा संपूर्ण जे विरोधी पक्ष होते ना ते एकत्र येऊन त्यांनी काय केलं, एक सरकार स्थापन केलं. 1977मध्ये त्यांनी तशा पद्धतीने सरकार स्थापन केलं. पण पहा, ते जे सरकार आहे ना 1977मध्ये जनता दलचं जे सरकार होतं ते अगदीच जास्त काल चालू शकलं नाही. पहा, कारण अगदीच त्यामध्ये जास्त काय म्हणू शकतो विरोधी पक्ष एकत्र आल्यानंतर ते म्हणजे अगदी विरोधाभास वगैरे तिथं होत होता, त्यामुळे ते 5 वर्ष वगैरे पुन्हा जास्त टिकू शकलं नाही. ओके, ते जास्त महत्त्वाचं नाही आहे. पण त्यांनी काय केलं, पहा जे जनता दलचं सरकार आलं ना त्यांनी
त्याच्यामध्ये कोण जास्त भरलेले होते? विरोधक भरलेले होते. जे काय केले होते, जे 1975 ते 77 मध्ये ते जेलमध्ये गेलेले होते, ते लोक तिथं त्या सरकारमध्ये होते. 1975 ते 77 आपल्या देशामध्ये काय इमर्जन्सी लावण्यात आलेली होती, इंटरनल सिक्युरिटी या कारणानिमित्त, बरोबर, अंतर्गत सुरक्षितता या कारणांतर्गत त्यांनी काय केलं होतं? पहा, इमर्जन्सी लावली होती इंदिरा गांधी यांनी 1975 ते 77, जवळपास 21 महिन्याच्या कालावधीसाठी. मग या दरम्यानच्या काळात किंवा ह्या इमर्जन्सीच्या काळामध्ये जे विरोधक आहेत त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं होतं. मग 1977ला इमर्जन्सी ज्यावेळेस संपली त्यावेळेस या विरोधकांना जेलमधून बाहेर काढण्यात आलं व इलेक्शन झाले. इलेक्शनमध्ये विरोधक जिंकले व त्यांनी एक सरकार स्थापन केलं, त्या सरकारचं नाव आहे जनता दल. ओके, मग हे जनता दलचं सरकार आल्यानंतर पहा, यांनी पहिल्यांदा काय केलं? इंदिरा गांधींनी जे 42वी घटना दुरुस्ती केली होती त्याला बदलण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ओके, याला बदलण्याचा प्रयत्न केला. मग याला बदलण्यासाठी त्यांनी काय केलं? पहा, 44वी घटना दुरुस्ती आणली. कालच्या लेक्चरमध्ये मी सांगितलेलं आहे 42वी घटना दुरुस्ती मिनी कॉन्स्टिट्यूशन असतं. ओके, मग त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी 44वी घटना दुरुस्ती आणली त्यांनी. मग ही 44वी घटना दुरुस्ती काय आहे ते थोडंसं आपण पाहून घेऊयात. आता पहा, 42व्या घटना दुरुस्तीमध्ये आता काल पण 25 नोव्हेंबरच्या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाने पण मान्य केलेलं आहे की 42वी घटना दुरुस्ती ही पूर्णतः वाईट नव्हती, बरोबर आहे. पण यामधील काही गोष्टी होत्या जे की त्या वाईट होत्या असं तुम्ही म्हणू शकता. मग त्यातील काही गोष्टींना 44वी जी घटना दुरुस्ती होती ना त्यांनी डिलीट केलं. ओके, 42 मधील ज्या काही वाईट गोष्टी होत्या त्याला 44व्या घटना दुरुस्तीने डिलीट करून टाकलं. यासोबतच पहा, 42व्या घटना दुरुस्तीमध्ये फंडामेंटल ड्युटीज ॲड करण्यात आली होती 51 अनुसार. तर 44व्या घटना दुरुस्तीनुसार फंडामेंटल ड्युटीजला काहीच करण्यात आलं नाही, त्याला पण तशाच पद्धतीने त्यांनी तेवत ठेवलं. त्यानंतर जे DPSP चेंजेस करण्यात आले होते त्याला पण त्यांनी मान्यता दिली 44व्या घटना दुरुस्तीने. ओके, म्हणजे काही निर्णय फक्त त्यांनी रद्द बातील केले, पण काही निर्णयाला त्यांनी तशाच पद्धतीने पुढे कंटिन्यू ठेवले. ओके, त्यानंतर आणखीन महत्त्वाचे 2 मुद्दे तिथं घेण्यात आले. पहा, तर अगदीच इंदिरा गांधी यांनी 1975 मध्ये जे मंत्रिमंडळ होतं त्यांचा विचार कन्सिडर केला होता का? तर बिलकुल केला नव्हता. त्यांनी स्वतःहूनच डायरेक्टली रात्रीच्या रात्रीच त्यांनी इमर्जन्सी लावली होती. जी मंत्रिमंडळाची जी बैठक असते त्यामध्ये पण त्यांनी इमर्जन्सीचा प्रस्ताव वगैरे तसा ठेवला नव्हता. मग 44व्या घटना दुरुस्तीने काय म्हटलं? पहा, यांनी काय सांगितले की आता जर पुन्हा याच्या पुढे जर इमर्जन्सी जर लावायची असेल आपल्या देशामध्ये तर जी अंतर्गत बाब होती किंवा अंतर्गत सुरक्षितताचा जे कारण होतं ना त्याला त्यांनी डिलीट करून टाकलं. आर्टिकल 352 मध्ये पहा, भारतीय मूळ संविधान जर पाहिला तुम्ही तर त्याच्यामध्ये अंतर्गत सुरक्षितता हे कारण देण्यात आलेलं होतं व तुम्ही इमर्जन्सी लावू शकता असं तिथं देण्यात आलं होतं. पण एकदा भोगल्यानंतर जे विरोधक आहेत त्यांनी काय केलं? पहा, 44वी घटना दुरुस्ती केली व जे हे अंतर्गत सुरक्षितता वगैरे जे पॉईंट आहे ना त्याला त्यांनी डिलीटच करून टाकलं. ओके, हे नको म्हटले. त्यानंतर इंदिरा गांधी यांनी काय केली होती तर स्वतःच्या मर्जीप्रमाणे त्यांनी इमर्जन्सी लावली होती. कॅबिनेटचं वगैरे तिथं कोणाचंच अप्रुव्हल त्यांनी घेतलं नव्हतं. डायरेक्टली त्यांनी आदेश दिला राष्ट्रपतींना व राष्ट्रपतींनी इमर्जन्सी लावली. अगदी त्याच धर्तीवर परत एकदा 44व्या घटना दुरुस्तीने काय म्हटलं? पहा, जर आता इमर्जन्सी लावायची असेल आपल्या देशामध्ये आर्टिकल 352 असू द्या, आर्टिकल 356 असू द्या किंवा आर्टिकल 360 असू द्या, या तिन्ही कंडिशनच्या जर इमर्जन्सी देशामध्ये जर लावायच्या असतील तर पहिल्यांदा काय करणं गरजेचं आहे? तर अगदीच जे कॅबिनेट, जे प्राईम मिनिस्टर असतील ना, प्राईम मिनिस्टरनी कॅबिनेटचं अप्रुव्हल घेणं गरजेचं आहे, कॅबिनेट मिनिस्ट्रीचं अप्रुव्हल. ओके, मग हे अप्रुव्हल भेटल्यानंतरच प्रेसिडेंट ऑफ इंडियाला लेटर लिहायचं व इमर्जन्सी देशात लागू करायचं, बरोबर आहे. मग प्रेसिडेंट ऑफ इंडियाने देशभरामध्ये इमर्जन्सी लागू केल्यानंतर याला पाठवायचं संसदेमध्ये. ओके, व संसदेमध्ये 1 महिन्याच्या आत परमिशन घेणं गरजेचं आहे, बरोबर. आय होप तुम्हाला समजलं असेल. संसदेमधून 1 महिन्याच्या आत तुम्हाला इमर्जन्सीची परमिशन घेणं गरजेचं आहे. त्यावेळेसच तुम्हाला काय होईल? पहा, इमर्जन्सी कंटिन्यू ठेवता येईल. त्यानंतर आणखीन जर तुम्हाला कालावधी जर वाढवायचा असेल दरवेळेस पहा, एकदा संसदेमधून जर कायदा अप्रूव्ह केला ना तर तुम्हाला 6 महिन्याचं तिथं एक्सटेन्शन मिळेल. ओके, 6 महिन्यांचं तिथं एक्सटेन्शन घेण्यात येईल असं त्यांनी प्रोव्हिजन टाकलं 44वी घटना दुरुस्ती करून. ओके, तर हे त्यांनी काही गोष्टी पण तिथं ॲड केल्या व काही गोष्टी डिलीट केल्या 42व्या आपला इमर्जन्सी प्रोव्हिजनमध्ये. ओके, आय होप हा पॉईंट तुम्हाला मान्य आहे की 44व्या घटना दुरुस्तीनुसार 6 महिन्यांचं एक्सटेन्शन देण्यासाठी संसदेचं अप्रुव्हल तिथं गरजेचं आहे. ओके, डन. त्याच्यानंतर पुढे आता हे झालं इमर्जन्सी प्रोव्हिजनबद्दल. त्याचसोबत पहा, हे एवढं 44वी घटना दुरुस्तीने करण्यात आलं म्हणजे 42 मधल्या सुधारणा वगैरे किंवा इमर्जन्सी प्रोव्हिजन आर्टिकल 352 मध्ये वगैरे एवढ्या सुधारणा केल्या. पण याची मर्यादा त्यांनी आणखीन वाढवली. 44व्या घटना दुरुस्तीमध्ये त्यांनी आणखीन काही बदल केले. ते बदल कुठं होते? 38वी आणि 39वी घटना दुरुस्ती तुम्ही आठवा बरं. कालच्या लेक्चरमध्ये मी सांगितलेलं होतं
38वी घटना दुरुस्ती काय म्हणते, तर प्राईम मिनिस्टरने एखादा जर GR काढलेला असेल तर त्याला न्यायालयीन पुनर्विलोकन करता येणार नाही, ज्युडिशियल रिव्ह्यू त्यांना घेता येणार नाही. कशाचं, बेसिकली तर एमर्जन्सीचं. कारण पहा, इंदिरा गांधी यांनी काय लावली होती, एमर्जन्सी लावली होती व त्यांना भीती होती की प्राईम मिनिस्टरने जर एखादा निर्णय घेतला तर त्याचं काय होतं, ज्युडिशियल रिव्ह्यू होता आपल्या देशामध्ये, बरोबर. मग हे होऊ नये यासाठी त्यांनी काय केली पहा, पहिल्यांदा एमर्जन्सी लावली व एमर्जन्सीचं पुनरावलोकन करू नये यासाठी त्यांनी 38वी घटना दुरुस्ती केली. मग अगदीच 44व्या घटना दुरुस्तीनुसार जी 38वी घटना दुरुस्ती करण्यात आली होती व सुप्रीम कोर्टाची पॉवर किंवा हायकोर्टाची पॉवर ज्युडिशियल रिव्ह्यूची काढून घेण्यात आली होती, आणीबाणी प्रोव्हिजनमधील ती त्यांनी डिलीट करून टाकली. 38वी घटना दुरुस्ती कोणी डिलीट केली, 44व्या घटना दुरुस्तीने ती डिलीट करण्यात आलेली आहे. आय होप हा तुम्हाला पॉईंट समजलेला असेल. डन. त्याच्यानंतर 39वी घटना दुरुस्ती काय होती मग, तर 39व्या घटना दुरुस्तीनुसार काय म्हटलं होतं, जे प्राईम मिनिस्टर असतील किंवा राष्ट्रपती असतील यांच्या इलेक्शनला कोणत्याही न्यायालयामध्ये चॅलेंज करता येणार नाही असं पण त्यांनी म्हटलेलं होतं. आता ही स्टोरी काय आहे ती प्लीज कालच्या लेक्चरमध्ये अगदी चांगल्या पद्धतीने सांगितली आहे, तर शक्य झालं तर कालचा व्हिडिओ तुम्ही नक्की पाहून घ्या. तर पहा, इंदिरा गांधी यांनी 39वी अमेंडमेंट करून काय म्हटलं होतं की राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान, मी काल उपराष्ट्रपती हे सांगितलं नव्हतं, सॉरी फॉर दॅट, पण पहा, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान या तिघांच्या इलेक्शनला कोणत्याही न्यायालयात चॅलेंज करता येणार नाही असं 39वी घटना दुरुस्ती इंदिरा गांधी यांनी केली होती. मग त्याला पण डिलीट कोणी केलं, तर 44व्या घटना दुरुस्तीनुसार याला डिलीट करण्यात आलं. व 38वी आणि 39वी घटना दुरुस्ती जी होती ती कोणाची पॉवर काढून घेत होती, तर सुप्रीम कोर्टाची इथं पॉवर काढून घेण्यात येत होती. मग याला त्यांनी काय केलं, सुप्रीम कोर्टाची पॉवर जी होती ती 44व्या घटना दुरुस्तीनुसार परत एकदा त्यांना बहाल करण्याचं काम 44व्या घटना दुरुस्तीने केलेला आहे. आय होप हा पण मुद्दा तुम्हाला अगदी योग्यरित्या समजलेला असेल. डन. मग पहा, 44वी घटना दुरुस्ती झाली 1978 मध्ये व अगदीच पुन्हा काही दिवसांनी लगेच सरकार पण त्यांचं कोसळलं व जनता दलचं सरकार कोसळल्यानंतर लगेच परत एकदा 1980 मध्ये ज्यावेळेस इलेक्शन झाले त्यावेळेस लगेच देश की आंधी इंदिरा गांधी या कारणानिमित्त ते अगदी परत एकदा इंदिरा गांधी सत्तेमध्ये आल्या व 1984 मध्ये त्यांचं गोळी झाडून वगैरे तिथं हत्या करण्यात आलेली आहे. मग त्याच्यानंतर आपल्या देशाचा इतिहास बदलला, राजीव गांधी तिथं पंतप्रधान झाले. ओके, आता काल ती पण स्टोरी आपण पाहिलेली आहे की राजीव गांधी पंतप्रधान कशा पद्धतीने वगैरे झाले होते. ओके, आय होप तुम्हाला संपूर्ण आणीबाणीचे घटनाक्रम व सर्व काही समजलेलं असेल. आपल्या भाषेत जर याला थोडंसं सांगायचं म्हटलं तर अगदीच पहा, आपल्याकडे एक म्हण आहे पहा की लोहा लोहे को काटता आहे. अगदी तशाच पद्धतीने इंदिरा गांधी यांनी घटना दुरुस्ती करून संविधानाला थोडंसं किंवा संविधानची जी पॉवर आहे ना ती कमी करण्याचा प्रयत्न केला गेला होता, बरोबर आहे. मग अगदी तशाच पद्धतीने पहा, संविधानाची पॉवर किंवा लोकशाहीची जी पॉवर आहे ती कमी करण्याचा प्रयत्न इंदिरा गांधी यांनी घटना दुरुस्तीने केला होता. मग अगदी त्याच घटना दुरुस्तीद्वारा लोकशाहीची पॉवर परत एकदा रिवाईव्ह करण्याचं काम पण कोणी केलं आहे, घटना दुरुस्तीनेच केलं आहे. हीच ब्युटी आहे पहा, अगदी लोहा लोहे को काटता आहे. अगदी तशाच पद्धतीने घटना दुरुस्तीनेच दुसऱ्या घटना दुरुस्तीला तिथे काटलेला आहे व अगदी परत एकदा आपल्या देशामध्ये लोकशाही बहाल करण्याचं काम इथं झालेलं आहे. आय होप हा पॉईंट अगदी तुम्हाला समजलेला असेल. व याच्यानंतर एमर्जन्सीमध्ये काय झालं होतं किंवा एमर्जन्सीमधील जे प्रोव्हिजन आहेत याबद्दल तुम्हाला याच्या पुढे शंका कधीही राहणार नाही असं मी एक इच्छा व्यक्त करत आहे. त्याच्यानंतर पुढे चला, NGO गिरी सोडा. पहा, हा जो लेख आलेला आहे तो INC इंडियन नॅशनल काँग्रेस संदर्भात आहे. शक्य झालं तर वाचून घ्या, पण मी याला स्किप करत आहे कारण याच्या पूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण हे पाहिलेलं आहे. ज्यावेळेस निकाल लागला पहा, आय थिंक 24 तारखेचा तुम्ही व्हिडिओ पाहून घेऊ शकता. 24 तारखेच्या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण डिटेल वगैरे सांगितलं की कशामुळे महाविकास आघाडी तिथं हरलेली होती. डन. त्याच्यानंतर अधिकारांची हमी हाच संविधानाचा आधार. आता अगदीच मी हा पण जो लेख आहे ना तो स्किप करत आहे कारण अगदी मान्य आहे ह्या संपूर्ण यांनी दिलेलं ना ही योग्य आहेत, पण जर तुम्ही UPSCचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पाहिलेले असतील तर हा प्रश्न विचारला जाऊ शकत नाही. कारण राजकीय सत्ताधारी संविधानाचा आदर करणारे म्हणावेत काय, असा इथं प्रश्न विचारलेला आहे. व पहा, सध्याचं जे सरकार आहे ओके किंवा 2016 नंतर जे UPSCचे पॅटर्न आलेले आहेत ना यामध्ये अगदी सत्ताधाऱ्यांचं तिथं वाहवा करणारा पेपर आलेला आहे, त्यामुळे मी याला स्किप करत आहे. बाकी यातील जे मुद्दे आहेत जसं की इलेक्ट्रोल बॉन्ड प्रकरणामध्ये केंद्र सरकारने काय म्हटलं होतं पहा, आर्टिकल 19 नुसार जनतेला त्यांना इलेक्ट्रोल बॉन्ड कोणी खरेदी केलं हे जाणण्याचा अधिकार नाही असं म्हटलेलं होतं. पण पहा, आर्टिकल 19 सर्वांना अधिकार आहे तो की आम्हाला पण राईट टू इन्फॉर्मेशन आहे व आम्हाला पण सरकार काय करत आहे हे जाणण्याचा आपल्याला परिपूर्ण अधिकार आहे. पण सरकारने त्या आर्टिकल 19च्या विरोधात वगैरे जाण्याचा प्रयत्न केला होता. मग त्यानिमित्ताने हे दिलेलं आहे, पण मी याला जास्त ही मान्यता देणार नाही आहे कारण पहा, वेळोवेळी आपण ह्या गोष्टी सर्व पाहिलेल्याच आहेत. शक्य झालं तर तुम्ही वाचून घेऊ शकता, पण आपण परत एकदा यामध्ये जास्त डीपली वगैरे जात नाही आहे. त्याच्यानंतर पहा,
आता अदानींना सेबी मार्फत पण एक नोटीस गेली आहे. सेबी मार्फत कशाची नोटीस गेली आहे तर लिस्टिंग ऑब्लिगेशन अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट. लिस्टिंग ऑब्लिगेशन अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट हा नियम 2015 मध्ये सेबीने बनवलेला आहे. या नियमामध्ये काय आहे बेसिकली तर पहा, आपल्या भारत देशाच्या जर शेअर मार्केटमध्ये तुमच्या कंपनीला जर लिस्टिंग करायचं असेल तर 2015च्या नियमानुसार लिस्टिंग ऑब्लिगेशन अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटनुसार तुमची कंपनी काय काय करत आहे, कुठं कुठं काय म्हणजे पुढचे नियम वगैरे काय आहेत, किंवा तुमच्या कंपनीचे तुम्हाला कोणती नोटीस आलेली आहे का, किंवा तुमच्या कंपनीपुढे काही आव्हाने आहेत का, हे संपूर्ण डिस्क्लोज करणं गरजेचं असतं. पण अदानी यांना नोटीस आली होती 2023मध्ये SECची, कुठं अमेरिकेची नोटीस आली होती, परंतु त्यांनी डिस्क्लोज केलं नाही भारतीयांना. ओके, भारतीयांना त्यांनी डिस्क्लोजच केलं नाही. त्यामुळे पहा, जे भारतीय लोक आहेत त्यांनी 100 रुपये तिथं गुंतवणूक करतच राहिले. आणि आता पहा, जर 2023मध्ये जी नोटीस आली होती त्यांना, म्हणजे अगदीच 2023मध्ये जर अमेरिकेची नोटीस आल्यानंतरच त्यांनी जर जनतेला दाखवलं असतं किंवा भारतीयांना दाखवलं असतं की बाबा आम्हाला अमेरिकेची नोटीस आलेली आहे व हे असं आहे, त्यांनी जर डिस्क्लोज केलं असतं ह्या 2015च्या नियमानुसार, तर अगदीच काही भारतीयांचे जे 23% पैसे बुडालेले आहेत ते बुडले नसते कदाचित. पण अदानी यांनी तशा पद्धतीने काहीच केलं नाही. त्याला म्हणजे त्यांनी काय पहा, याला उत्तरच दिलं नाही. या कारणानिमित्त सेबीने त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवलेली आहे की बाबा तुम्ही असं का केलं, यामुळे जनतेचा पैसा तिथं बुडालेला आहे. ओके, तर हा इश्यू आहे. मग पाहूया त्याचं काय होईल. पहा, त्याबद्दल आपल्याला काही सांगता येत नाही, त्यामुळे मी स्किप केलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे चला, एक नवीन मुद्दा आलेला आहे. पहा, पॅन कार्ड 2.0. ओके, पॅन कार्ड 2.0 काय असणार आहे तर अगदीच आपल्याकडे जे पॅन कार्ड आहे ना, अगदी त्यालाच फक्त QR कोड पण असणार आहे त्यावरती. आता हे सर्वांना मोफत पण देण्यात येणार आहे, म्हणजे जे जे टॅक्स वगैरे भरतात त्यांना हे मोफत देण्यात येणार आहे, किंवा तुम्ही तशा पद्धतीने रिक्वेस्ट जर पाठवलात तर तुम्हाला ते मिळणार आहे. ओके, म्हणजे अपग्रेडेड व्हर्जन तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टली मिळणार आहे. हा एक नवीन मुद्दा डन. मग आता याची गरज काय पडली तर पहा, आता तुम्हाला माहिती असेल, जर मला जर एखादी कंपनी जर काढायची असेल, ओके, मग मी कंपनी काढलं तर त्या कंपनीला पण काय लागतं पहा, पॅन कार्ड लागतं. ओके, व आपण त्याला काय म्हणतो, अगदीच पॅन कार्ड कोणत्या बेसिसवर देतात तर ती जी व्यक्ती आहे ना त्याला पण आपण ती जी कंपनी आहे ना त्या कंपनीला पण आपण व्यक्ती म्हणतो. पॅन कार्ड देत असताना ना त्या कंपनीला पण आपण व्यक्ती म्हणून हे पॅन कार्ड इश्यू केलं जातं, बरोबर आहे. त्यानंतर आपल्याला जर GST जर भरायची असेल किंवा GSTIN जर नंबर पाहायचा असेल ना, तर त्या GSTIN नंबरमध्ये पण पहा तुम्हाला पॅन कार्ड द्यावा लागतो. ओके, आता तुम्ही जर जास्त डीपलीरित्या जर ऑब्झर्वेशन केलं असाल ना, तर जे GSTIN नंबर असतं पहा, त्यामध्ये पण पॅन कार्डचे काही अंश असतात तिथे. ओके, जे 6 अंकी पॅन कार्ड नंबर असतं ते तुमच्या GSTIN नंबरमध्ये पण अगदी लपलेलं असतं, बरोबर आहे. मग यालाच अनुसरून ह्या दोघांचं एकत्रीकरण व्हावं व अगदी जे जे तुम्ही टॅक्स वगैरे भरताना ती सिस्टीम अगदी सुलभ व्हावी, यासाठी हे 2.0 आलेलं आहे. ओके, पॅन कार्ड 2.0 ते त्यासाठीच आलेलं आहे की तुम्हाला टॅक्सेशन भरत असताना अगदी लवकरात लवकर सर्व सोयी वगैरे पुरवठा केल्या जाव्यात, यासाठी हे 2.0 आलेलं आहे. बाकी जास्त यामध्ये डीपली जाऊ नका तुम्ही. ओके, तर हे अशा पद्धतीने आहे. त्यानंतर इंडियन एक्सप्रेसमध्ये पण पहा, व्हाय इन्कम टॅक्स डिपार्टमेंट हॅज इंट्रोड्यूस पॅन 2.0 हाच लेख आलेला आहे, जे की आत्ताच आपण बोललेला आहे. ओके, आता याबद्दल सरकार पैसे वगैरे खर्च करत आहे का तर पहा, अगदी सरकारला ते मस्ट आहे, कारण प्रत्येकाला जर तिथं पॅन कार्ड तशा पद्धतीने जर द्यायचं म्हटलं तर अगदी पैसे लागतात. मग त्यासाठी पहा 1435 करोडची त्यांनी काय केली आहे, म्हणजे अनाउन्समेंट केली की आम्ही 1435 करोड रुपये खर्च करणार आहोत व पॅन कार्ड 2.0 सर्वांना अलोकेट करणार आहोत. यानंतर अगदीच जर तुम्हाला इन्कम टॅक्स वगैरे जर भरायचं असेल तर अगदी त्या पोर्टलमध्ये पण आम्ही चेंजेस करणार आहोत. एकदा जर 2.0 जर तुम्ही दाखवला तशा पद्धतीने तर तुमची संपूर्ण इन्फॉर्मेशन वगैरे तिथं ऑलरेडी फिलअप केलेली असेल. कारण पहा, आताचे जे पॅन कार्ड आहेत ना ते काही आपले पॅरेंटचे जर पॅन कार्ड तुम्ही पाहिलात, म्हणजे आई वडिलांचे जर पॅन कार्ड पाहिलात ना, तर ते पॅन कार्डमध्ये आणि आपल्या पॅन कार्डमध्ये खूप फरक आहे. ओके, मग तेच फरक भरून काढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. डन, एवढं लक्षात ठेवा तुम्ही फक्त. त्यानंतर डिस्मेंटलिंग ऑफ क्लायमेट टॅक्स, याला स्किप करा ना. आता किती दिवस झाला आपण एकच मुद्दा घेऊन बसायचा, COP29चा. त्यानंतर हा लेख तुम्हाला स्वतःला वाचायचा आहे, म्हणजे जास्त असं मोस्ट इम्पॉर्टंट वगैरे नाही आहे किंवा UPSCला येणार नाही आहे, पण निबंधासाठी वगैरे हा टॉपिक नक्की महत्त्वाचा ठरू शकतो. आपल्या घटना समितीमध्ये महिलांचा जो सहभाग होता त्याबद्दलचा हा आर्टिकल आहे. कोण कोण महिला तिथं सहभागी होत्या हे नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. पहा, आता अगदी मी जरी सांगितलं तुम्हाला तरी हे लक्षात वगैरे जास्त चिरकाल राहणार नाही आहे. त्यामुळे अम्मू स्वामीनाथन वगैरे यांची जी नावं आहेत, आता इथं सर्वांची नावं दिलेली आहेत. पहा, ही नावं प्लीज तुमच्या डायरीमध्ये वगैरे लक्षात ठेवा, किंवा तुम्ही जे पॉलिटीचं बुक रेफर करताना त्यामध्येच ही नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. म्हणजे लिहून ठेवा तुम्ही, जे की अगदी परीक्षेला UPSCला वगैरे जरी विचारलं की प्रिलिमला जर प्रश्न विचारलं की खालीलपैकी कोणती महिला
जी आपली घटना समिती आहे त्यामध्ये सहभागी होती किंवा नव्हती असा जर प्रश्न आला तर त्यासाठी ही महत्त्वपूर्ण ठरू शकतात. बाकी पहा जास्त डिटेलिंग वगैरे यांनी कोणतं काम केलं असं तर विचारलं जाणार नाही आहे. ओके, तर आता आपण इथे थांबूयात. याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.